तर एक अतिशय महत्त्वाची बातमी, कांद्याला कवडी मोल भाव मिळत असल्यानं शेतकरी हवालदिल झालाय। बराकीत साठवून ठेवलेला कांदा सडून खराब झाल्यानं शेतकऱ्यांवरती कांदा अक्षरशः उकिरड्यावर फेकून देण्याची वेळ आली आहे। त्यामुळे शेतकऱ्यांकडून कांद्याला प्रति किलो 10 रुपये अनुदान देण्याची मागणी केली जाते। याच नुकसानग्रस्त कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्यात आमचे प्रतिनिधी सचिन तोडकर यांनी। आपल्यासोबत काही शेतकरी आहेत। काय सांगाल, खरं तर तुम्ही कष्टाने पिकवलेला कांदा आता बराकीत सडण्यास सुरुवात झाली आहे। गेले 6 महिन्यापासून कांद्याचा पीक आम्ही आरणीमध्ये साठवून ठेवलं होतं. कुठेतरी सणावाराला म्हणा, कुठं दसऱ्याला, दिवाळीला कुठेतरी ₹2 आशा होती. ह्या हेतूने आम्ही बाजार नसल्यामुळे साठवून ठेवला. कुठेतरी सरकारच्या आयात-निर्यात धोरणं, चुकीच्या धोरणामुळे आज कांदा बराकीतच अजूनचा पडून आहे. आम्ही हा कांदा बघू शकता. आम्ही एका व्यापाऱ्याला दिला होता. परंतु तो म्हणला ₹5,000 गाळ्याने द्या, आम्हाला देतो. पण ते फोडल्यावरती अक्षरशः त्याच्या भरण्याच्याच याच्यात नसल्यामुळे व्यापाऱ्यांनी तसाच माल आज आरणीमध्ये ठेवलाय. आज आम्हाला तो उचलायला खर्च, आज तो सुधील आमच्या जवळ सुद्धा आत्ता पण नाही. म्हणून कुठेतरी सरकारने जर कांद्याला अनुदान जर शेतकऱ्याला जर दिले, तर शेतकऱ्याची खरंच दिवाळी ही गोड होईल. फक्त शेतकऱ्यांनी खाणाऱ्याचा विचार न करता पिकवणाऱ्याचाही कुठेतरी विचार केला पाहिजे. जर का पिकवणारा जर जिवंत राहिला, तरच इथून पुढे शेती ही जर तरुण पिढीला जर करायची असेल, तर कुठेतरी तरुण शेतकऱ्यांचाही पण विचार सरकारने केला पाहिजे. खरं तर तरुण शेतकऱ्यांचा विचार सरकारने केला पाहिजे। जुनाच कांदा सडायला लागलाय। आता त्यानंतर नवीन कांद्याच्या लागवडीची परिस्थिती कशी राहील? ह्या वर्षी जुन्या कांद्याला मार्केट नाही. या दसऱ्याला वाढन, दिवाळीला वाढन, अजून बाजार वाढला नाही. शासनाचं निर्यात धोरण पूर्ण हे नवीन रोपं टाकायची वेळ आली. लोकांना पहिल्याच वखारीतून कांदा गेलेला नाही. त्याच्यामुळे नवीन रोपं टाकायला विचारसुद्धा अजून शेतकरी करत नाही. कारण का पहिला जुना वखारीतला कांदा अजून खपलाच नाही. आणि नवीन रोप टाकायचं म्हणलं तर परत भांडवल आलं. जुनाच कांदा उचलून गेला तर शेतकऱ्यांकडे नवीन रोपं टाकायला सुद्धा भांडवल शेतकऱ्यांकडे. शेतकऱ्यांचा हा अक्षरशः हात जमिनीला टेकलेला आहे. यासाठी शासनाने काहीतरी म्हणजे शेतकऱ्यांना काहीतरी दिलासा म्हणून हे पैसे द्यावा. शेतकऱ्यांनी बाजारभाव मिळण्याच्या अपेक्षाने साठवलेला कांदा सडायला सुरुवात झाली आहे। शेतकऱ्याला बाजारभाव मिळत नाही। सडलेला कांदा शेतकऱ्याकडे फेकून देण्याची वेळ येते। तर दुसरीकडे बेंगलोर साईडला नवीन कांदा मार्केटला आल्यामुळे जुन्या कांद्याचे बाजारभाव वाढण्याच्या आशा आता मावळल्यात। त्यामुळे शेतकऱ्यांनी सरकारकडे कांद्याला 10 रुपये अनुदान देण्याची मागणी केलेली आपल्याला पाहायला मिळत आहे। सचिन तोडकर, न्यूज 18 लोकमत, शिरूर, पुणे।